हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आणि आज झाला होता माझा सकाळ सकाळी पोपट. का बरं ते सांगतेच पुढे तुम्हाला. आणि इथे मला 2 भाकरी वगैरे टाकायच्या होत्या, कारण ऑलरेडी माझा सगळा स्वयंपाक आवरलेला होता. खास मी ह्याच्यासाठीच उठते की सगळं काही अंशूला, हर्षूला टिफिन देण्यासाठी. आणि आज ह्याच्या बाबतीत माझा खूप मोठा पोपट झालेला आहे. फायनली अंशू आलाही स्कूलमधून, बरं का. आणि हे बघा भावांची किती प्रेम उतू जातं. एक जण घराच्या बाहेर आणि एक जण घराच्या आत असलं ना, थोडंफार यांचं असं असतं, बरं का. आणि फायनली इथे हे करत होते आईस्क्रीम एन्जॉय, कारण ते अंशूनी आणलं होतं हट्ट करून पप्पाला. आणि फायनली इथे मला करायच्या होत्या आज थोड्या 2 भाकरी, जे की डेलीचं रुटीन आहे आणि तेही मी करतेच दररोज. आणि माझ्या आवडतीचा आहे हा पार्ट, जो की भाकरीचा, जे की मी डेली तेच खाते. आणि आज होती पौर्णिमा, गुरु नानक जयंती. आणि आज माझा पोपट का झाला ते सांगतेच पुढे तुम्हाला. कारण आज एवढं सगळं उठून लवकर मी प्रिपरेशन केली होती, बरं का. आणि आज हर्षूला सुट्टी होती. आणि आज मग म्हटलं की चला तुळशीचं लग्नही लावून घ्यावं वगैरे. आणि इथे पहा सगळं काही तुळशीचं लग्नाची प्रिपरेशन वगैरे केलेली आहे. कारण गेल्या वर्षी ना माझी तुळस म्हणजे पूर्ण जळून वगैरे गेलेली होती, म्हणजे व्यवस्थित आलीच नव्हती. पण ह्यावेळेस माझ्या कुंडीत एक सोडून 2-2 तुळस आलेल्या होत्या. म्हटलं की एक सोडून 2-2 आल्या आहेत. अंतरपाट वगैरे सर्व काही म्हणजे रेडी करून ठेवलेला होता. फक्त यांचीच वाट पाहत होते मी. दिवे वगैरे सर्व काही लावून घेतलेले आहेत. आणि ते फायनली आम्ही लावत आहोत तुळशीचं लग्न. आणि हे अंतरपाट धरण्यासाठी ना ह्या दोघा भावांची भांडणं चालली होती, बरं का. ते तुळशी एकीकडं ते अंतरपाट धरायले होते एकीकडे. फायनली इथे तुळशीचं लग्न वगैरे लावलेलं आहे. आणि खूप सुंदर दिसत होतं. एवढं काही छोटं मोठं आपण घरात करू ना, खूप छान पॉझिटिव्हिटी येते, बरं का, एका प्रकारे. फायनली आमचं लग्न वगैरे खूप सुंदर असं लावून झालेलं आहे तुळशीचं. आणि थोडाफार एन्जॉय म्हणून फटाके वगैरे वाजवलेले आहेत. आणि इथे अंशूने घेतला होता पोळून, जे की गालाला आणि थोडंफार गळ्याला नेकला, थोडंफार उदबत्तीनं घेतलेला आहे तो पोळून. कारण हर्षूने सांगितलं त्याला उदबत्ती आण म्हणून, तो थोडाफार येण्यामध्ये घाई गडबडीत कुठेतरी त्याला स्वतःलाच पोळून घेतलेला आहे तो. इथे थोडाफार एन्जॉय केलेला आहे. परत हे सर्व झाल्यानंतर मग मुलांचा घेतला थोडाफार होमवर्क, जे की दुर्लक्ष झालं होतं. तर चला इथेच ब्लॉगला एंड करते. असा गेलेला आहे आमचा आजचा दिवस. बाय, टेक केअर फ्रेंड्स.